नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आलो वडाळा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथील नंदकुमार साठे यांच्या ग्रीन ऍपल बोर या बागेमध्ये. आज आपण जाणून आहोत या ग्रीन ऍपल बोर बद्दल अधिक माहिती. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. माझे नाव नंदकुमार भीमराव साठे, राहणार वडाळा तालुका उत्तर सोलापूर. मग तुमच्या या बागेला किती वर्ष झाले आता? आमच्या या बागेला 6-7 वर्ष झाली जातात. 6 वर्ष पूर्ण झाले. बरं, मग तुम्ही लागवड ज्यावेळेस केली होती त्यावेळेस अंतर किती घेतलं होतं? 2 रोपांमध्ये 2 ओळीमधलं? आम्ही ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस आम्ही माहितीनुसार 18 बाय 10 लागवड केली. मग 2 ओळी झाली तर 18 फूट आणि 2 रोपांमध्ये 10 फूट. बरं, मग तुम्ही टोटल किती क्षेत्र लागवड केली काय? आम्ही 5 एकर क्षेत्रावर लागवड केली. मग इथे तुम्हाला किती रोपे लागले? एकरी आम्हाला 240 रोपं लागली. हे रोपं तुम्ही खरेदी कुठून केली? गोडशी नर्सरी युती. बरं, मग ज्यावेळेस तुम्ही खरेदी केली त्यावेळेस तुम्हाला रोपांची क्वालिटी होती, रोपांची उंची किंवा एक समान रोप निरोगी रोप भेटली तुम्हाला? आम्ही ज्यावेळेस रोपं खरेदी केली त्यावेळेस नर्सरीमध्ये रोपं योग्य भेटली, 1 फूट उंचीची. आणि आता सध्या तुम्ही बघू शकता की बाबा आमच्या आता ऍपल वर आता समोर आहे की बाबा कुठंच बेसळ नाही, काय नाही, व्यवस्थित सगळं ऍपल मध्ये सुद्धा फरक असतात त्या बारीक मोठं. त्या सगळ्या ऍपल पानावर कळायला लक्षात येते की बाबा सगळं ग्रीन ऍपलच आहे, चांगलं मोठं होणार. म्हणजे तुम्हाला ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला त्यांनी रोपांची मागणी पूर्ण केली आहे. बरं, दुसरं गोष्ट की असं टेक्नॉलॉजी रोप खरेदी आपण घेतली परत त्यांचा सल्ला मार्गदर्शन काय मिळत नाही काय झालं? नाही, ते त्यांचा आम्हाला सल्ला मार्गदर्शन कंटिन्यू. आता आमचे 6-7 वर्ष झाले संबंध आहे, कंटिन्यू त्यांचा सल्ला, कंटिन्यू फोन, हे सगळे कंटिन्यू असतात आमच्या दोघांचं. तुम्हाला वेळच्या सगळं माहिती मिळते. परत आता आम्ही जी लागवड केली ती कोणत्या हंगामात केली होती, म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये? आम्ही जानेवारी महिन्यामध्ये लागवड केली. जानेवारी. तुम्हाला पहिलं तुमचं जे पीक आहे उत्पन्न ते कधी भेटलं तुम्हाला? पहिलं पीक त्याच पहिल्याच वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरला भेटलं. आणि 10 महिन्यात भेटलं. आणि पर झाड 30-35 किलो ऍव्हरेज पडला पहिल्या वर्षी. सध्या तुमच्या बागेला 6 वर्ष पूर्ण झाले. तुमचा प्रति झाड किती किलो देतो तुम्हाला? आज आमचे ह्याला कसं असतंय, छाटणीनुसार म्हणजे मालाची क्वांटिटी असते. आम्ही काय करतो, आम्हाला भाव भेटावा यासाठी आम्ही थोडी लेट छाटणी घेतो. मग लेटला थोडं ॲव्हरेज कमी 80-90 किलो पडते, पण रेट मध्ये आम्हाला जास्त बसते. आणि अगोदर एक वेळ आम्ही ट्राय करून बघितला, फेब्रुवारी छाटणी केली, माल लय निघाला पण भाव कमी भेटला. तुम्हाला रेट मध्ये बसला त्यावेळेस लेट करता. आता मागच्या वर्षी 2025 तुमचं काय उत्पन्न झालं? एकरी आमच्याकडे 7-7.5 लाख उत्पन्न झाले. एकरी ह्याच ह्यावर चालू हायेस्ट भाव आम्हाला ह्या वर्षी आम्हाला कमीत कमी 350 ने भाव भेटला बॉक्सला 10 किलोच्या. आणि हायेस्ट 750 ला भेटला सोलापूर मार्केट मध्ये. 75 रुपये मला प्रति किलो भाव भेटलेला आहे. मग आता नवीन शेतकरी जे बोर ऍपल किंवा दुसरे कोणते ऍपल बोर असतील वेगवेगळे तर लागवड करत त्यांचं तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? की जरूर नवीन शेतकऱ्यांनी ग्रीन ऍपल बोर लावावी किंवा बॉल सुंदरी लावावी. सगळ्या फळबागा योग्य आहे, कारण आपण जुनी जी शेती करतो त्याच्या जुनी शेतीत कसं आपण ज्वारी, गहू आपले खायची पिकं करतो. पण आता जगच बदलले, त्याच्यामुळे आपल्याला व्यापारी दृष्टिकोनातून शेतीकडे बघावं लागते. मग आपल्या फळबागातनं उत्पन्न चांगलं होईल. बरोबर. तुमची जमीन जर पाहिलं तर आपण पूर्ण काळी बोर आहे, तरी पण तुम्ही धाडस केली ऍपल बोर लावायची आणि आम्हाला बरोबर आहे तुम्ही म्हणतो ते. पहिला आम्हाला म्हणतो ते काळ्या रानात येत नाही, पण आम्ही ट्राय केला तर आपण आम्हाला उत्पन्न चांगलं, क्वालिटी क्वांटिटी सगळी भेटली. आणि काळ्या रानाला ग्रीन ऍपल योग्य येते. आणि बॉल सुंदरी जी आहे ती थोडं तांबडं रान बेस्ट येते, कारण त्या बॉल सुंदरीला कलर येण्यासाठी गरज आहे तांबड्या रानाची. आता तुमच्या बागेवर कोणतं रोग वगैरे किंवा कीड वगैरे? कीड नाही, आम्ही कंटिन्यू औषध असल्यामुळे काय होत नाही. कंटिन्यू घेतात. साधं स्प्रे एवढे हे नाही. तर म्हणजे ह्या बागेपासून तुम्हाला उत्पन्न चांगले मिळेल? चांगले. असं विशेष काय काम केलं तुम्ही उत्पन्नावर काम केलं? तर मग कुठं खरेदी वगैरे घेतली, शेतीवर घेतलेली? शेती घेतली, घर बांधले त्याच्यावरच, पुन्हा गाडी घेतली आहे. बरं, म्हणजे या बागेतून तुम्हाला चांगलं उत्पन्न भेटलं, चांगले यश तुम्ही प्राप्त केलेलं आहे. बरं, शेतकरी काय सांगते तुम्ही खत नियोजन किंवा पाणी कसं प्रकार तुम्ही बागेमध्ये? आम्ही पाण्याचं नियोजन वापसा पद्धतीनुसार करतो. आणि खत शेणखत आम्ही भरपूर वापरतो.
शेणखत सेंद्रिय जास्त वापरत आहे, शेणखत. रासायनिक त्यासोबत वापरत आहे. रासायनिक नाही त्याच्याबरोबर. ते जास्त करून रासायनिक सेंद्रिय भर दिलाय. मालावर बाग असताना रासायनिक वापरतो. म्हणजे ज्यावेळेस फ्लॉवरिंग स्टेज किंवा ज्यावेळेस माल माल धरतो त्यावेळेस वापरतो. त्याच्या अगोदर पूर्णपणे सेंद्रिय शेती करायची. सेंद्रिय वापरतो. ठीक आहे. तर आता ही जी तुम्ही रोपं खरेदी केली यांच्याकडून, त्यांच्या काय सांगू शकतो, सल्ला काय देऊ शकतो? नाही त्या त्यांची तर मी सगळ्या शेतकऱ्या संघ ओळख करून देतोय, कारण सगळ्या म्हणजे आता सर्वांना परिचित नर्सरी झाली आहे आणि त्यांच्या बी आमच्या आसपासच्या भागात सगळ्याची ओळख झालेली आहे. त्यामुळं त्यांचा संबंध 6-7 वर्षापासून कंटिन्यू असल्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांना तिकडेच पाठवतो आणि रोपाची क्वालिटी बेस्ट मिळते त्या नर्सरीमध्ये आम्हाला. त्यांनी ज्या ऑर्डर दिली त्याप्रमाणे तुम्हाला चांगल्या प्रतीची चांगल्या क्वालिटी रोपं मिळतात. समान उंची असेल, निरोगी रोप असतील. आणि असं होतं की ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर केली भेळ नाही आम्हाला तर जाणवलं नाही. काय काय ग्रीन ऍपल बॉल सुंदर मिक्स नाही आम्हाला झालं नाही. तुम्हाला सर्व जी ऑर्डर होती तुम्हाला भेटलेली. 7 वर्षापासून तुम्ही ग्रीन ऍपल बोर्ड मध्ये काम करताय, तर तुमच्या आसपासचे शेतकरी तुम्हाला विजिट देतात का? माझ्याकडे भरपूर शेतकरी विजिट देतात. बार्शी, पुन्हा आम्ही ऑल जिल्हा आपल्या धुळे, गंगाखेड, परभणी, बीड, दुसऱ्या जिल्ह्यात अदर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मी मार्गदर्शन करतोय, सांगतोय की बाबा ऍपल बोर लावा, कारण म्हणजे फळबागेकडे वळा. म्हणजे सगळं ऍपल बोर आपण नाही, पेरू वळा म्हणून सगळ्याला सांगतोय. कसं वाटतं की एखादा दुसऱ्या शेतकरी आपल्याला भेट देतोय, आपल्याला कौतुक वाटतं? नाही त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? नाही चांगलं वाटतं, कारण ते आपण जे निर्णय घेतले ते योग्य निर्णय त्यामध्ये तुमचं काय चुकलेलं नाही. नाही. इतर शेतकऱ्यांनाही चांगलं मार्गदर्शन करतात आणि शेतकऱ्यांना एक चांगला नवीन उद्योजक, नवीन युवा शेतकरी तयार करण्याचे काम चालू आहे. तर मित्रांनो, साठे सांगितल्याप्रमाणे यांना या ग्रीन ऍपल बोर्डच्या बागेतून चांगलं उत्पन्न भेटलेलं आहे. आणि नक्कीच तुम्ही यांचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजेल की त्यांची जी फळांची क्वालिटी फळ नाहीये, तुम्ही समजून घेऊ शकता की त्याला फळधारणा कशी होणार आहे किंवा कशा प्रकारे होणार आहे. तर आमच्या चॅनल करून तुमच्या भविष्याच्या फळधारणेसाठी, तुमच्या उत्पन्नासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.